नमस्कार. तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज. तो आम तो बारे काम नाही तीसगावचे पैलवान 3,500 रुपयाची कुस्ती आहे. 3,500 अरे यात्रा कमिटीला विचारा, यात्रा कमिटीला विचारा. नाव तुम्ही
सालाबादप्रमाणे या ठिकाणी पिंपरखेड या गावची यात्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे। या ठिकाणी महत्वाची विशेष बाब म्हणजे अशी आहे की आमच्या वर्षभर म्हणजे ज्या सणांना आमचे ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरे करत नाही एवढा म्हणजे नवरात्र चालू झाल्यापासून म्हणजे पहिल्या माळेपासून तर 10व्या माळेपर्यंत अगदी दिवाळी या ठिकाणी साजरी केली जाते आणि दसऱ्याच्या दिवशी आमच्या आई जगदंबे मातेची पालखी शिलांगण करण्यासाठी या ठिकाणी पालखी निघते। त्याच्यानंतर परत आई जगदंबेची पालखी या ठिकाणी मंदिरामध्ये येते आणि कोजागिरी यात्रा निमित्त आज परत गावामध्ये छबिना निघतो। महत्वाचा विषय असा आहे की आमची यात्रा जी या ठिकाणी साजरी केली जाते या पंचक्रोशीमध्ये म्हणजे मी सांगतो असं हे महत्वाचं नाही, आपण सर्वजण ते पाहत असताना या 10-15 गावामध्ये आमची यात्रा नंबर 1 या ठिकाणी भरते आणि सर्व धर्म समभाव म्हणजे कोणत्याही जाती धर्माचा या ठिकाणी प्रत्येक माणूस येऊन आपला जो माथा आहे आई जगदंबेच्या चरणी या ठिकाणी मांडतो आणि या ठिकाणी हे जगदंबे मातेचं स्वरूप असं आहे की त्या भक्ताचं 100% या ठिकाणी त्या भक्ताला पावते आणि संपूर्ण ग्रामस्थ म्हणजे आता या ठिकाणी नवीन तरुण आहे सरपंच उपसरपंच जुन्या आणि नव्या मंडळीची अशी एक प्रकारची सांगड घालून या ठिकाणी आता यात्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरी केली जाते आणि यात्रेनिमित्त म्हणजे जसं पुरातन काळापासून या ठिकाणी चालत आहे म्हणजे सकाळच्या पारी या ठिकाणी पैठणला कावडी जातात आणि कावडी त्या परत या ठिकाणी पाणी घेऊन आई जगदंबेला घालण्यासाठी सर्व कावडी मंडळी या ठिकाणी येते आणि पाणी घातलं जातं त्याला आणि तुळजापूरहून या ठिकाणी त्याला पायी जाऊन या ठिकाणी ज्योत आणली जाते। सकाळी कावडीचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर या ठिकाणी संध्याकाळी छबिनेचं आयोजन केलं जातं आणि संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी नुसतं ग्रामस्थ नाही पंचक्रोशीतील 10-15 गावातील लोक या ठिकाणी जमा होतात आणि यात्रेमध्ये सहभागी होतात। त्याचबरोबर संध्याकाळी छबिना झाल्यानंतर सकाळच्या पारी या ठिकाणी हाजरीचा कार्यक्रम आपण वास्तविक पाहता या ठिकाणी तमाशाचं आयोजन केलं जातं परंतु सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी नवीन विषय मांडण्यात आला आणि आपण सर्व माता भगिनींना या ठिकाणी पाहता येईल यासाठी आपण ऑर्केस्ट्राचं आयोजन केलं। यात्रेचा लाभ घ्यावा त्याचबरोबर तेज वार्ता आमच्या आणि त्याचबरोबर काय नाव बाहेर रिजवान भाई आणि आमचे मित्र फायबर यांची टीम बघतो भाईची टीम या ठिकाणी आली आणि तेज वार्ताने आमच्या यात्रेची महती आणि लोकांपर्यंत पोहोचली त्याबद्दल मी तुमचाही या ठिकाणी आभारी आहे। या ठिकाणी आमच्या यात्रेची महती आणि हे संपूर्ण या तालुक्यातील पंचक्रोशीतील लोकांना आपण पोहोचल्याबद्दल मी आपला आभारी आहे। त्याचबरोबर आंबोरा पोलीस स्टेशनचे डिपार्टमेंट असेल लाईटमॅनचे म्हणजे MSCBचे लोक असतील हे सर्वजण या ठिकाणी आले सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचंही या ठिकाणी मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी। सालाबाद प्रमाणे याही वर्षी आमच्या जगदंबा मातेची यात्रा भव्य दिव्य अशी यात्रा उत्सव चालू झालेला आहे। आमच्या देवी आमचं हे जे जगदंबा माता देवस्थान आहे हे खूप जागृत देवस्थान आहे आणि आमच्या यात्रेत सर्व धर्म समभाव या पंक्तीप्रमाणे कसलाही जातीभेद न करता सर्व समाज एकत्र येऊन हे यात्रा उत्सव संपन्न करण्यासाठी मोठ्या उत्साहाने सहभागी झालेला असतो आणि आज छबिना निघलेला आहे। उद्याच्याला सकाळी हाजराचा कार्यक्रम होणार 5 वाजता मोठ्या प्रमाणात हंगामा भरतो आणि रात्री ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होतो। तरी सर्व पंचक्रोशीतील सर्व भावी भक्तांना माझी विनंती आहे गावकऱ्या पिंपरखेड ग्रामस्थांच्या वतीने की या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा।
दिवशी पैठणहून पाणी आणलं जातं, आपल्या जगदंबेला पाणी घातलं जातं. सकाळी 10-11 वाजेपर्यंत तो कार्यक्रम चालतो. तिथून नंतर संध्याकाळी 8-8:30ला छबिना निघतो. गावात मिरवणूक होती छबिन्याची. आणि पहिला मुद्दा म्हणजे आमचं 8 दिवस घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत 9 दिवस 10 दिवस हे असतं काय आपल्या आरतीचा कार्यक्रम असतो सारे. पण यंदा असं झालं, दुष्काळ आपलं पाऊस पडल्यामुळं जे आरती करणारे भाविक भक्त होते त्यांना पिंपरखेड, आंबोरा, आपलं वाघळूज, धानोरा, साबलखेड असं वस्तीने यावं लागलं. त्याच्यासाठी आम्ही सुरेश अण्णाकडे मागणी केली. हे ब्लॉकवर म्हणले तर आम्ही काहीतरी करून तुमची सोयी करतो, काहीतरी पुलाची मागणी केली. तर ते म्हणले तुमची आम्ही काहीतरी सोयी करू. त्यांना साऱ्या गावकऱ्यांनी मागणी केल्यानंतर ते म्हणले तुमचे 12 महिन्यात आम्ही तुमची काहीतरी पुलाची काहीतरी सुविधा करू आणि आमचा प्रश्न सुटन. पिंपरखेड या गावी गावकऱ्यांनी सालाबादाप्रमाणे जगदंबा मातेच्या यात्रेचं अतिशय चांगल्यापैकी नियोजनबद्ध असं नियोजन केलेलं आहे. त्यांचे कार्यकारी मंडळ व पूर्ण गावकरी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतलेला आहे. आणि त्यांनी आज दिवसभरामध्ये जी आता पालखी निघलेली आहे, शांततेत पालखी चालू आहे आणि उद्या सकाळी सवाऱ्याचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सालाबादाप्रमाणे या लाल मातीतला खेळ म्हणजे कुस्ती या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. ते पण चांगल्यापैकी पार पडलं. आणि आमची अंबरा पोलिसांची टीम माननीय API सावळे साहेब यांच्या आधिपत्याखाली मी स्वतः बिटा मल्हार वांगर आणि माझे सहकारी या ठिकाणी तत्पर आहोत. यात्रेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. आणि गावकऱ्याच्या आणि सर्वांच्या भक्तांच्या सहकार्याने यात्रा अतिशय आनंदात पार पडत आहे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त तेज वार्ता न्यूज.